सावरगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर किसन बाळसराफ हे भारतीय सैन्य दलातून यशस्वीरित्या देशसेवा करून सेवानिवृत्त झालेत. तसेच सावरगावची सुकन्या कुमारी मंत्रा मंगेश बाळसराफ हिनं एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया स्विमिंगच्या स्पर्धेत पहिला नंबर पटकावून तिचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सावरगाव पाबळेवाडीचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त महसूल अधिकारी यांनी गोवा आणि नेपाळ या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जलतरण स्पर्धेत भाग घेऊन गोल्ड मेडल प्राप्त केले. या तीनही सुपुत्रांनी सावरगाव पंचक्रोशीचं नाव देशामध्ये उंचीवर नेण्यासाठी जो प्रयत्न केलाय त्यास उतराई होण्यासाठी ज्ञानेश्वर विद्यालय, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं या त्रिमूर्तींची मिरवणूक तसेच नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला या सत्कार मूर्तींची ढोलताशांच्या गजरात जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस गावातील महिला भगिनींनी त्यांचा औक्षण करून आशीर्वाद दिले. संपूर्ण गावात देशभक्तीची गाणी आणि वंदे मातरमच्या घोषणाही देण्यात आल्या. या मिरवणुकीनंतर हनुमान मंदिर या ठिकाणी तीनही सत्कार मूर्तींना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक शिवनेरभूषण रमेशजी खरमाळे, सुरेशजी भोर, बबन जुंदळे, भरतजी शेलार, राजेश थोरात यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी सावरगावचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोपानराव जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेशजी भागवत, युवा उपसरपंच दीपकजी बाळसराफ, रुपेश जाधव, नारायणराव माळी, त्याचबरोबर वैभवजी कोरडे, सत्यवान बाळसराफ, माऊली बाळसराफ, सचिन भाऊसाहेब जुंद्रे, अशोक ढमढेरे, उत्तम शेलार, भूमकर सर, गोविंद हिंगे, संतोष बाळसराफ, रामकृष्ण भागवत, विनोद भगत, दिलीप खिलारी, साईनाथ ढमढेरे, गणपत बाळसराफ, आकाश खरात, नवनाथ शिंदे, जीवन जाधव, नारायण जाधव, नारायण माळी, निवृत्ती कोळशे, त्याचबरोबर प्रकाश गिधे, भगवान क्षीरसागर, मुश्ताक अत्तार, आशिष हिंगे, हिलाल इनामदार, साईनाथ ढमढेरे, प्रमोद कोरडे आदी जण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष बाळसराफ आणि सुरेश भागवत यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार अशोक भूमकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली. त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं माझं पहिल्यापासून याच गावात 10वीपर्यंत शिक्षण घेतलं ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे. त्यानंतर तुम्ही म्हणशाल का आर्मी जायचा छंद पडला. त्या काळात ना प्रसार माध्यम होतं, नाही काही ना काही. त्यामुळं माहिती कसं पडलं. जुंद्रे साहेब आणि शेलार साहेब हे त्यावेळेस रिटायर झालेले होते, तरी माहीत नव्हतं आम्हाला कोणाला हे रिटायर आर्मी. पण 1999 साली जे कारगिल युद्ध झालं त्या कारगिल युद्धाच्या बातम्या टीव्हीवर यायच्या आणि त्याला उत्स्फूर्त होऊन म्हणजे त्या बातम्या पाहून असं कुठेतरी वाटलं की देशासाठी आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे आणि ते आपण केलं. कुणाचाही सपोर्ट माहिती नसताना देशात आर्मीत जायचं कसं हे माहिती नसताना सुद्धा त्यासाठी खूप प्रयत्न केले. पहिल्या प्रयत्नात अपयशी झालो म्हणून हरलो नाही. दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात आणि तिसऱ्या प्रयत्नात मी आर्मी जॉईन केली. सांगायचं तात्पर्य एवढं जे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. सैन्याचा तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, यानंतर माझ्यानंतर थोरात यांनी CRPF जॉईन केली. कुठेतरी एक चांगलं वाटतं आपल्या गावातली मुलं कुठेतरी चांगल्या मार्गाला आणि देश सेवेत जातात म्हणून. आणि या कार्यक्रमामुळे अजूनही नवीन मुलांना उत्साह येईल का हा आर्मीत जावं. कारण माझ्यानंतर हा एकटाच गेलेला आहे. त्याच्या आधी जुंद्रे साहेब आणि शेलार साहेबांनंतर कुणीच नव्हतं. म्हणजे खूप मोठा गॅप आहे. काय कुणी जात नाही आपल्या गावातून. थोडं खंत वाटते. त्या आपल्या मुलांनी याचा काहीतरी हे घ्यावं, बाळगावा, अभिमान का देशासाठी काहीतरी आपलं पण कर्तव्य बनतंय. मला खूप माझे मित्र दीपक बाळसराफ यांनी त्या काळात खूप सपोर्ट केले. खूप चांगली मित्रमंडळी त्यावेळेस लाभली, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे. 17 वर्ष कशी फोनवर घेतला गेले. सर जुंद्रे सरांकडून आजही असं वाटतं जुंद्रे सरांकडून सही घ्यायला आलो होतो. आर्मीत जर जायचं असेल तर रिटायर्ड आर्मी मॅनची सही लागते. जुंद्रे सरांनी सही केली होती आणि शेलार सरांच्या घरी गेलो होतो आम्ही. घेत नाहीये कारण तुमची ओळख एखाद्या एक्स सर्व्हिसमॅननीच दाखवली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता सेनेत भरती होण्यासाठी सगळ्यात मोठी ज्यांचे
म्हणजे ज्यांचं मला आभार म्हणजे ज्यांच्यामुळे मी हे करू शकलो त्या माझी आई, कारण एक मुलगा सेनेत पाठवायचा आहे ज्यांना माहिती नाही आहे का सेना म्हणजे काय. भारतीय सेना जी जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली थलसेना, त्याचा मी आज सैनिक रिटायर्ड झालेलो आहे. सगळ्यात मोठं योगदान आमची आई, ज्यांनी काही माहिती नसताना आम्हाला पाठवलं. आणि त्यानंतर ज्यांना माहीत असून सुद्धा ना का मी मिलिटरीत असताना सुद्धा ज्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि 10 वर्षाचा त्याग केला. माझ्या घरच्यांनी हा त्याग आहे. सैनिक हा त्यागाचा प्रतीक. आपल्या देशाबद्दल घरच्यांना सोडून सगळ्या गोष्टी ह्या त्यागाचा प्रतीक. जसा मी त्याग केला तसा माझ्या घरच्यांनी भरपूर त्याग केला त्यासाठी. आता पुढील वेळ त्यांच्या सेवेसाठी आणि गाव सेवेसाठी मी नक्कीच येईल. या आर्मीच्या काळात ना कधी घरच्यांना, गावाला, मित्रमंडळींना कुणालाच वेळ देता आला नाही मला, त्याबद्दल क्षमस्व. देखील इथून पुढं नक्की म्हणजे नक्की गाव, घर, मित्रमंडळी सगळ्यांना माझ्याकडून मोलाचं योगदान भेटेल. त्यामुळे आपण आणि जो कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर मला या जे मी गेट ऑफ इंडिया एलिफंटा पोहले त्याच्यानंतर मला धरमतर आणि बाकी सगळे पोहायचे. मला नंतर मोठं होऊन नेव्ही ऑफिसर बनायचंय आणि मी धन्यवाद करते ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केले. आणि मला मी सगळं एलिफंटा टू गेट ऑफ इंडिया जे मला सांगितलं ना पप्पाने करायला, तेव्हा मी घाबरलेले. मग पप्पाने मला हिंमत दिली. मी फक्त माझ्या आईबाबांना धन्यवाद करते आणि माझ्या बाबाला. त्यांनी मला खूप मोठं मोटिवेशन दिलं आणि खूप मोठं करायला सांगितलं. आणि त्यांच्यामुळे अजून मी खूप काही बनणार आणि खूप काही करणार. विद्यालय माजी विद्यार्थी संघाने आयोजित केला समस्त ग्रामस्थ सावरगाव यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो की असे वेगळे उपक्रम करणाऱ्या, क्रीडामध्ये सहभागी होऊन चांगलं यश मिळवणाऱ्यांना तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे उपकृत केलं की आमचे जेणेकरून चालना वाढेल. प्रथमतः मी ज्ञानेश्वरजी वाळसराफ यांना देश सेवा केल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना पुढील आयुष्याच्या, निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि व्यासपीठावर असलेले सगळे आपले फौजी मित्र आणि सर्व मंडळींना चांगल्या निरोगी जीवनासाठी शुभेच्छा देतो. आज तिहेरी योग आहे महाराज. तिहेरी योग आहे. तिहेरी योग आहे म्हणजे सत्कार मूर्ती 3, माझा शुभांक 3, मी ज्या देशात गेलो मला मेडल मिळाले 3 आणि त्या देशाचं नाव नेपाळ. लक्षात राहिलं होतं आणि आजची तारीख 3. तसा हा तिहेरी योग आहे. तर झालो त्यापूर्वी माझं स्विमिंग चालू होतं. 17-18 वर्ष मी स्विमिंग करतोय. नंतरच्या काळात माझं वॉकिंग सुद्धा माझं 2000 पासून चालू होतं. नंतरच्या काळात 2014ला सहज वाटलं, विद्यार्थ्यांची सायकल घेतली, सायकल चालवली आणि डोक्यामध्ये आलं की आपण सायकलिंग करावं म्हणून. सायकलिंग क्षेत्रामध्ये रमेशजी आपली पहिल्यांदा भेट झाली, आपलं नाव खूप ऐकलेलं आहे. सायकलिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेला मी 5-6 किलोमीटर सायकल चालवू लागलो रोज, त्याच्यानंतर नारायणगाव पर्यंत जाणं, घोडेगाव पर्यंत जाणं, जुन्नर पर्यंत जाणं, अशा प्रकारे माझं सायकलिंग क्षेत्राची आवड वाढली. नारायणगावला गेल्यानंतर सायकलिस्ट मित्र भेटले. त्यांनी मला सांगितलं तुमच्या वयामानाप्रमाणे तुम्ही गिअरची सायकल घ्या. गिअरची सायकल घेतल्यानंतर तुम्ही जास्त दिवस सायकल चालवू शकता. मी गिअरची सायकल घेतली. त्याच्यानंतर मला त्या गिअरचे सायकलचे अनुभव आले आणि मग मी त्या गिअरची सायकल घेतल्यानंतर भीमाशंकर, शिर्डी, पंढरपूर, शेगाव अशा बऱ्याच ठिकाणी मी सायकलिंग केली. परवा मी शेगावचं सायकलिंग केलं. नाशिक ते शेगाव 165 किलोमीटर सायकलचा मला रेकॉर्ड झाला एका दिवसाचा. आणि त्यावेळेला ती उंची मिळाल्यानंतर महाराष्ट्र गेम असोसिएशनचे पदाधिकारी आहेत
या पदाधिकाऱ्यांनी मला फोन करून माझ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल विचारलं तेव्हा मी स्विमिंगच्या ऍक्टिव्हिटी त्यांना सांगितलं आणि स्विमिंगच्या ऍक्टिव्हिटी सांगितल्यानंतर त्यांनी मला गोव्यासाठी शिफारस केली माझी गोव्यासाठी आणि मग मी गोव्याला गेलो आणि गोव्याला गेल्यानंतर तिथे जे काय पाहायला मिळतं अतिशय चांगलं असतं. आपली प्रेरणा वाढते त्याच्यामुळे. गोव्याला जेव्हा गोल्ड मेडल मिळालं ताबडतोब नेपाळ होतं. आता म्हटलं चला आता आपण लाईन लागलेली आहे, नेपाळ उद्या जपान परवा युरोप, म्हणजे ती माझी चालना वाटली त्याच्यामध्ये. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण 100 मुलांना विनामूल्य स्विमिंग शिकवलेलं आहे सावरगावच्या परिसरामध्ये. काचवाडी, दावेवाडी, वडगाव साहनी, धोंडकरवाडी, सावरगाव, पाबळवाडी, वाणीमाळा असे 100 मुलांना मी विनामूल्य पोहायला शिकवलेलं आहे. मग मला असं वाटतं की आर्या एवढ्या लहान वयात ती सागरात पोहते. मी सागरात पोहत नाही, परंतु ती ह्या वयामध्ये सागर कन्या झाली तर पुढील काळामध्ये ती कुठे कुठे किती किती रेकॉर्डांची नोंद करू शकते. तेव्हा मी ज्या मुलांना स्विमिंगला शिकवलेलं आहे त्यांच्या पालकांना बऱ्याचशा वेळा विनंती करतो की आमच्या मागे कोणीतरी तयार होते. माझ्या मुंबई उपनगर जिल्ह्यामधनं मी रिटायर झालो. तिकडनं मला त्यांच्या लाईक्स यायच्या की तुझ्यासारखे आणि कोणीतरी 100 लोकांमध्ये तयार होते. तसं माझी विनंती आहे की जे 100 मुलं आता शिकलेली आहेत भविष्यात मी प्रत्येक पावसाळ्यामध्ये 10-20 यावर्षी पाऊस आला नाही शिकवत राहील, परंतु या मागे सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. सायकलिंग, स्विमिंग. मला ज्या वेळेला 64 वय सांगितले का समोरचा माणूस कोणीच तयार होत नाही, 64 नाहीच आहे म्हणतात. याचं कारण असं आहे की तुमचं एक्झरसाईज असतं, समाधानी असतं. याच्यामधून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मी आता ज्या वेळेला नेपाळला गेलो अतिशय माझ्यापेक्षा जास्त वयाचे लोक होते ते स्विमिंगमध्ये, सायकलिंग नव्हतं. माझी चालना वाढली. तर त्याच्यामुळे हे जे अनुभव आहेत मी म्हटलं की आता या क्षेत्रामध्ये मी असल्यामुळे मी अर्धा तास बोलू शकतो कारण ते अनुभव शेअर करता येतात. आम्ही ज्यावेळेला आमची स्पर्धा संपली आणि काठमांडूवरून निघालो मी फॉर्मल कपडे घातले होते आणि बाकीचे माझे मित्रमंडळी 5-6 जे होते त्यांनी ट्रॅक सूट घातला होता. मी त्यांना विचारलं अरे आपल्याला घरी जायचं ट्रॅक सूट काम म्हणे सरजी हे बघा आता तुम्ही एअरपोर्टला गेले ना मागे इंडिया असला ना की तुम्हाला चेक बी करत नाही जास्त. तुमचा बोर्डिंग पास, तुमचे कोविडचे फटाफट हे होते. मी लगेच माझे फॉर्मल कपडे काढले आणि ट्रेकिंग सूट घातला इंडियाचा. काय मग सांगू क्या बात आहे. आतमध्ये गेल्यावर सगळे इंडिया पाहिल्यावर बोलत राहिले ना कहा से कहा के कोणता स्पोर्ट गोल्ड मेडलिस्ट हाय हाय हाय. म्हणजे ही एक वेगळी मजा आहे ती शेअर करायला मला आनंद वाटतो की अशा प्रकारे आपण या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक किंवा आणि प्रकृती शांत राहते. मी 64 आहे, नखापासून केसापर्यंत मला कुठलाही आजार नाही, पण सातत्यानं स्विमिंग ऐकतो बघतात, सायकलिंग, वॉकिंग, आता रनिंग मध्ये मला सिल्वर मेडल मिळालं. फर्स्ट टाइम रनिंग केलं तेव्हा मी आपला जास्त वेळ घेत नाहीये. आपण सर्व या ठिकाणी आलात, आमचं कौतुक केलं, अतिशय आनंद वाटला. आमच्याप्रमाणेच इतरांनी आपली प्रकृती स्वास्थ्य चांगल्या ठेवण्यासाठी आपण नेहमी एक्सरसाइज करा. धन्यवाद. नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम, गुड मॉर्निंग. बंद होऊन फक्त जय हिंद व्हा म्हणायला पाहिजे. त्याचं कारण आपण अजून एकत्र नाही आहोत, अजून जात धर्म आहे. चला सावरगाव मंडळी, बस्ती मंडळी, एका जोरदार चालेल ना. जय हिंद. महिला मंडळी जय हिंद. थँक्यू सो मच. खरंच मला पंजाब आठवलंय, रमेश सर यांना आठवलंय. त्या ठिकाणी बरेचसे असे माजी सैनिकांचे सत्कार होतात. काही प्रकाश शेठ, काही लोकांचे खूप सत्कार होतात. आणि आपलं सावरगाव एक फार मोठं उदाहरण आहे. मला फार आनंद वाटला जेव्हा मला इन्व्हाइट केलं गेलं की तुम्ही या, असं करायचं. माझे मित्र सायकलिंग, आमची वॉकिंग नेहमी क्रॉस होतात. CIS आहेत ना सर, सेंट्रल इंडस्ट्री फोर्स, भरत शेठ, नंतर आमचे शिला साहेब, आपल्या हे साहेब थोडे साहेब. आमच्या भरत शेठने इंडियन पीस कीपिंग फोर्स श्रीलंकेला गेले त्यावेळी राजीव गांधीच्या वेळेला. आमचे बाळासाहेब साहेब 17 वर्ष सर्व्हिस केली आणि मॅडम
व्हेरी नाईस. मित्रांनो, काही अवघड नाही आहे, काही अवघड नाही आहे. इट्स व्हेरी इझी. ठरवलं पाहिजे. रात्री झोपताना ठरवा मला 4:30ला उठायचंय, उठणार. पण आपण ठरवतच नाहीये. त्याचं कारण आपल्याजवळ हे फार मोठं हत्यार आलेलं आहे. हा बॉम्ब आहे. वापरला तर चांगला आहे, नाही वापरला तर फार वाईट आहे. मुलांना याच्यापासून दूर करा, थोडं दूर ठेवा. स्वप्न पूर्ण होतील. मॅडम म्हटल्या आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे. खरंच आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे. त्यासाठी आई वडिलांचं चरित्र, आई वडील व्यायाम करतात का, आई वडील सगळे उठतात का, आई वडील योगा करतात का, आई वडील म्हणजे स्वतः आपण परफेक्ट पाहिजे तर मुलं परफेक्ट होतील ना. तर माझी विनंती आहे, आजपासून आपण ठरवू हेल्थ इज वेल्थ. करोना व्हायरसची काळजी करू नका. करोना व्हायरस हा एक मीडियम व्हायरस आहे, सायकोलॉजिकल व्हायरस आहे. जो फिट आहे, फाईन आहे, त्याला करोना होत नाही. फक्त माझी रिक्वेस्ट अशी आहे की सावरकर मंडळी सगळ्या गावाची, सगळ्यांना मी वडगाव साहेबांना पण सांगणार आहे, बस्ती साहेब, सगळ्यांना माझी विनंती आहे, हिची जी मंडळी आहेत खरोखर ज्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे, अशांना तुम्ही प्रोत्साहन करा. हे प्रोत्साहन जसं आपले केंद्र सगळ्यांचं प्रोत्साहन आपल्याला आपल्या मुलांना मिळतं आणि मुलं आपली त्या दिशेने त्या दिशेने जातात. छोटासा शेर आहे, कारण मला माहिती वेळ जास्त गेली आहे. म्हणजे तो शेर मला आवडतो, कारण मी 20 वर्ष भारतीय वायुसेनेमध्ये नोकरी केली. 5 वर्षात आम्ही बर्फात राहिलो, काश्मीर पाहिलं, श्रीलंका पाहिलं, सगळं पाहिलं. हे गोल्डन लाईफ आहे. कारगिल पाहिल्यानंतर मला असं वाटतं माझं कोणच लाईफ आहे. डेफिनेटली अजूनही मी सांगतो, माझं वय 20×3च, पण 20च. आमचे शंकर साहेब फिटमेंट, बाळासाहेब साहेब फिट अँड फाईन राहिलं पाहिजे. आणि फिट अँड फाईन राहण्यासाठी एक छोटासा शेर आहे. हा शेर तुम्ही ऐकला असेल, पुन्हा सांगतोय. मला इच्छा होते की जेव्हा आमच्यासाठी फौजी माणसं बसतात, माझे सैनिक बसतात, रमेश साहेब, याचं खूप मोठं कार्य आहे मंडळी. हा मंडळी एक शिवनभूषण आहे. डेफिनेटली माझ्या सैनिकांनी खूप काम केलेलं आहे, पण माझे सैनिक पॉलिटिक्समध्ये येत नाही, घाबरतात. मी सुद्धा एका ठिकाणी होतो, माघार घेतली. नॉट पॉसिबल, बिकॉज ती मेंटॅलिटी सत्य स्पष्ट ओपन बोलण्याची मेंटॅलिटी आमची आहे आणि ती जमत नाहीये. डेफिनेटली एक बार गलती करने वाले को इंसान कहते हैं सर. एक बार गलती करने को इंसान कहते हैं, 2 बार गलती करने वाले को शैतान कहते हैं, 3 बार गलती करने वाले को हैवान कहते हैं, बार गलती करने वाले को पाकिस्तान कहते हैं, और उस गलती को माफ करने वाले को हिंदुस्तान कहते हैं. जय हिंद. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व माजी कचरे साहेब, मंत्रा आणि समस्त ग्रामस्थ, सावरगाव, माजी विद्यार्थी, मित्रबंधू, आज मी अशा कार्यक्रमामध्ये जो देशासाठी लढला कामाला मला देशासाठी लढलेले हे सैनिक आणि याच्यातून मला फक्त मी एकच उद्देश सांगणार आहे की जगावं का आणि कशासाठी जगावं. मला वाटतं आत्ताचा हा जो हप्ता चालू आहे, आवडण्याचे सप्ताह चालू आहे आणि याचं महत्व मला सांगणं गरजेचं आहे. कारण जीवन काय हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत मला वाटतं आपला मार्ग आपल्याला सापडत नाही. मग तुम्ही बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन माझ्याविषयी काही सांगणार नाही, सैनिकांविषयी मी काही सांगणार नाही, पण तुम्ही तुमच्यासाठी का जगावं आणि कशासाठी जगावं हे मला सांगायचं. त्याची सुरुवात मी करताना भरपूर केली. प्रभू रामचंद्रांच्या आज या हॉलमध्ये, प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या हॉलमध्ये आपण आज बोलतोय. याच्यामध्ये माणसाची वृत्ती ही वेगळ्या प्रकारची होत चाललेली. सांगायचे तात्पर्य, आपली जी दर्शनाची पद्धत ही सामसूकीची. आपण दर्शन घेतोय, सामसूकीचे दर्शन घेतो. आपल्या मंदिराच्या गेटवर दरवाजावर पाहतो आपण, चौकटीवर गणपती लावलेला आहे आणि प्रत्येक उंबऱ्यामध्ये एक राक्षस कोरलेला असतो. प्रत्येक मनुष्य येतो त्या राक्षसावर डोकं ठेवतो आणि आतमध्ये दर्शन. ज्ञानाचं प्रतीक वर लावलेले उंबऱ्यावर, चौकटीवर लावलेले, आणि सैतानी वृत्तीचं प्रतीक कुठे आहे? खाली उंबऱ्यामध्ये. आपण दर्शन कशाचे घेतोय? राक्षसाचं. राक्षस प्रवृत्तीची माणसं जन्माला येण्याचं कारण जास्त. पूर्वजांनी या संकल्पना ज्या साकारलेल्या आहेत, खूप सुंदर संकल्पना आहेत पूर्वजांच्या, की त्यावेळेस कोणत्या प्रकारची लेखी होती, त्यावेळेस कोणत्या प्रकारचा कागद नव्हता, आणि त्यांच्या ज्या भाषेशैली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी काय केले? शिल्पाच्या माध्यमातून सांगितले. आपण त्या शिल्पांचा अभ्यास करत नाही. पूर्वज काय सांगतात? वर गणपती, खाली राक्षसी. काय पूर्वज सांगतात? तुमच्या मनातली असणारी जे राक्षस वृत्ती त्याला पायदळी करू.
त्याच्या तुमच्या मनाची वृत्ती घालवा, राक्षस वृत्ती घालवा. ज्ञानाचं प्रतीक जे आहे गणेश, त्याचं दर्शन घ्या, तुम्हाला देव पावेल. आपण म्हणतो आम्हाला भगवंत दिसत, भगवंत कुठे? भगवंत सगळीकडे. वन्यजीव सप्ताह चालू आहे. प्रत्येक देवताचं एक वाहन प्राणी दिलेलं आहे. आपण त्या प्राण्याचा कधीच अभ्यास करतो. पहा, प्रत्येक देवताला एक वाहन प्राणी दिलेलं आहे. का दिलं असेल? हे भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या पृथ्वी तलावावर जर कोणत्याही प्रकारचा वन्यजीव जर जीवन करायला नाही, मनुष्याला अर्थ होणार, मनुष्य जगू शकणार. त्यांनी ते सांगितले की तुम्हाला ह्या प्राण्यांची सेवा करावी लागेल आणि जर हे प्राणी जगले तरच माणूस जगेल. आईन्स्टाईन एका पुस्तकामध्ये खूप छान उदाहरण देतात की पृथ्वी तलावावरील मधमाशी जर नाहीशी झाली तर 4 वर्षानंतर संपूर्ण सृष्टी नाहीशी व्हायला सुरुवात होते. काय असते का कीटकामध्ये? मधमाशी म्हणजे असं काय आहे? आपण शाळेमध्ये पुस्तकामध्ये शिकवलं, विषय संपला की जगामध्ये एकच असा कीटक आहे की तो संपूर्ण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काम करत राहतो, ती म्हणजे कामकरी माशी, कोणती मधमाशी. फक्त हे शिकवलं जातं आणि पुस्तकामध्ये बंद ठेवलं जातं. या ठिकाणी असंख्य शेतकरी आहेत. मला सांगायचं विद्यार्थ्यांवर परत की या ठिकाणी असंख्य शेतकरी आणि शेतकऱ्यांचा जर मित्र असेल की मधमाशी, तुमच्या धनधान्याची निर्मिती करायला फक्त मधमाशी जबाबदार असते. माल लावलाय, शेतामध्ये 2 प्रकारची फुलं येतात त्याला, एक मादी फुले, नर. ज्यावेळेस हे मधमाशी का मादी नर फुलावर पडते, मादी फुलावर बसते, त्यापुढे रिझल्टामध्ये तिची धारणा होते, फळे यायला सुरुवात होते. पहा, या शेतकरी, बरेचसे शेतकरी आपण म्हणतो माल खूप सुंदर आलाय पण त्याला फळं चालू नाही. त्याला कारण ते मधमाशी. जर ही मधमाशी जर नसेल, फळाची निर्मिती होणार नाही, धान्याची निर्मिती होणार नाही. जर धान्याची निर्मिती होणार नाही तर मनुष्य खाणार काय आणि मनुष्य पेरणार काय? ऑटोमॅटिक सगळ्यात पृथ्वी तलावर संपणारा हा मुख्य जो असेल मनुष्य व्हायला सांगते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की पृथ्वीवरील मधमाशी जर नाही झाली तर पृथ्वी 4 वर्षानंतर संपायला सुरुवात होईल. कारण 4 वर्षापर्यंत जे काही अन्नधान्य आहे ते पुरे, आणि त्यानंतर हळूहळू सगळे माणसं मारायला सुरुवात होईल. कारण आपल्याला अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. अशी संकल्पना आहे. ह्या संकल्पना आपण फोडतो. प्रत्येक वन्य प्राणी हा महत्वाचा आहे. प्रत्येक वन्य प्राणी महत्वाचा आहे. त्याला तेवढ्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपण काय केलंय? पूर्वीच्या काळी आपल्या वापरामध्ये असणारे तांबे पितळाची भांडी आपण नसते. पाणी शुद्ध करण्याची यंत्र आपण नष्ट केली, आज फिल्टर लावतो. मी आरोग्यावर जास्त करून आज बोलणार आहे. मला सांगायचा उद्देश पितळे भांडी होते, तांब्याचे भांडे होते. तांब्यामध्ये पाणी ठेवलं जायचं, तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरायचा आणि ते पाणी शुद्ध व्हायचं आणि ते पिण्यासाठी आपल्याला चांगलं असतं. कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया त्रास असायचा. ही नाहीसे केले आपण. त्याच्या जागी जर्मन आणि स्टील आणले. काय उपयोग नाही. शेतामध्ये बाबळीची झाडं आपण नष्ट केले, चिमण्या त्याच्यावर राहायच्या, मधमाशा त्याच्यावर राहायच्या, नष्ट केलं आपण ते सगळं. आणि काय करतोय आपण? 2-2 हजाराची 100 ml ची बाटली, विषाची बाटली आपल्यासाठी आपण खरेदी करतोय. त्या मालावर आपण शिंपडतोय आणि त्यालाच पाणी घालतोय. तेच पाणी तिथं जिरतंय आणि तेच पाणी आपल्या विहिरीला येतोय. मला सांगावंच वाटते, आपण पाणी पित नाही, आपण विष पितोय. 99% आजार आपल्या हाताने आपण आणतोय. म्हणून आपल्याला वळायचे कुठं की पूर्वज जे 100-150 वर्ष जगत होते त्याला कारण ते होते. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रसायन नव्हतं. म्हणून आपल्याला हे पुन्हा या ठिकाणी जायचं. आपल्याला हा आजार काय म्हणाले नाही, हा आजार आपण स्वतः म्हणलाय. मला वाटतं माझ्या वडिलांनी कोणत्या जंगलामध्ये जाऊन झाड लावलं नाही. थोडं त्या ठिकाणचं मी रहिवासी. माझ्या जंगलामध्ये कोणत्या माझ्या वडिलांनी झाड लावलेलं नाही. मला इथे वाटतं की तुमच्या कोणत्याही पूर्वजांनी जाऊन जंगलामध्ये झाड लावलं नसेल किंवा तुम्ही जाऊन झाड लावलं नसेल. 5,000 लोकसंख्या असलेलं गाव 100 झाडं शासनाने दिली जगू शकत नाही. तर तुमच्या गावामध्ये 7 गावं असणारा एक वनरक्षक तुमच्या गावाची झाडं जगू शकत नाही. म्हणून संविधान आणि ते आपल्या माध्यमातून जंगल आपल्याला जगवायचे. हे जे वन्य प्राणी आहेत, हे जे पक्षी आहेत, हे आपले मित्र आहेत. तुमच्या मालाला झालेला अळीचा प्रादुर्भाव ही त्यांचं खाद्य, त्या प्राण्यांचं खाद्य. त्या ठिकाणी पाखरे जगलीच पाहिजे, चिमण्या जगल्याच पाहिजे. कारण तुमच्या मालावरचा अळीचा प्रादुर्भाव हे कमी करतो. हे सगळे ही जी साखळी आहे, हा त्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला खातो, जो खात नाही तो गवत खातो. आणि ही जर साखळीची चैन आहे, ही जर डिस्टर्ब झाली तर माणसाचं सगळ्यात पहिल्यांदा जीवनमान धोक्यात येणार आहे. पृथ्वी तलावावरील माणूस हा एकमेव असा जीव आहे की तो पैशावर जातो. इतर प्राणी कशावर येतात? आपण म्हणतो आज या शेतकऱ्याने आत्महत्या केली, उद्या त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पोटासाठी लागते किती लागते पोटासाठी? वन्य प्राण्यांनी करतो. त्याचं एकदा पोट भरलं तर तो दुसरीकडे डोकून पाहत नाही. वन्य प्राण्याची चरण्याची पद्धत वेगळी. तिथं थोडं काय, तिथं थोडं काय. बायोडायव्हर्सिटी कोणत्या प्रकारची डिस्टर्ब त्याच्याकडून होत नाही. हे शिकायचे आपल्याला. आणि जोपर्यंत आपण शिकणार नाही, मला वाटतं आपली जी लहान मुलं आहेत, ही जी भरलेली मुलं आहेत,
उद्या आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज कोरोनाची थैमानता 33% जंगलं जर राखली गेली नाही तर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. आज जो आपल्याला विकत घ्यावं लागते कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्व कळालंय. जर भविष्यामध्ये जर जंगली राखली गेली नाही मला वाटतं ही जी फुलं आहे याचीच कोमटून जाते. ते आपल्याला जगवायचं, ते फक्त ध्यानात ठेवायचं नाही, ते फक्त आपल्याला ध्यानात ठेवायचं सोडून द्यायचं नाही. आपल्याला वस्तुस्थितीवर जगायचे, पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी यायचे पूर्वजांच्या सारखे. ही जंगल आपल्याला पुन्हा आबादित करायची. आयुष्य म्हणाल तर मंत्राचार्यांनी एक सांगितलं असतं, मंत्राचार्यांनी खूप छान सांगितले, शिवछत्रपती पुन्हा ह्या भूमीमध्ये जन्माला का आले नाही त्याला कारण ते लहानपणापासून बाळा घाबरशील पडशील जाऊ नको कुठं. ही भीती आपण आपल्या मुलांमध्ये घालतो म्हणून भीती निर्माण झालेली मुलं जन्माला. मला वाटतं एक माझं बेळगावचं एक उदाहरण आहे. एक मेजर साहेब होते आणि स्विमिंग पूलच्या साईडला आम्ही उभं होतो. खांद्यावरलं 2 वर्षाचं पोरगं डायरेक्ट पाण्यात फेकून दिलं आणि आम्हाला शिवी दिली त्यांनी सांगितली, अगर किसी ने हाथ लगाया तो देख लेना आप लोगों को मैं छोडूंगा. 2 वर्षाचं पोरगं खांद्यावर पहिलं डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये फेकून दिलं. कोई हात नाही लागायला. आपण म्हणाले पाण्यात फेकलं झालं काय बरं शिकवलं त्याला मारायचंय काय. आपल्या मुलांमध्ये आपण पहिल्यांदा काय करतोय भीती निर्माण करतो. ही भीती आपण आपल्या मुलामध्ये जर निर्माण केली नाही तर मला वाटतं सगळे शूरवीर या ठिकाणी राजे शिवछत्रपती जसे जन्माला आले तसे आपली शूर मुलं जन्माला येते. त्याची तुम्हाला सांगायचे मंत्राच्या आईचं त्यांच्यासारखी त्या सुपुत्रीला त्यांनी जन्म दिला आणि तिचं ते करतात म्हणजे अगदी हृदयापासून ते करतात म्हणून ती त्या लेवलला चाललेली आज. आणि आपल्या ज्या ग्रामस्थांनी आज समस्त ग्रामस्थ जे सावरगावचे ग्रामस्थ त्यांनी ही कौतुकाची थाप जी दिलेली आहे त्यामुळे नॅशनल पातळीवर प्रत्येक वेळेस ह्या गरज आहे आपल्याला आज. म्हणजे आपण डोळसपणाने पाहिजे. आज जो आपल्या गावातील तरुण आहे, जो विद्यार्थी, जी विद्यार्थिनी तिला फोकसमध्ये जर आणण्याचं काम जर आपण जर केलं तर मला वाटतं आपल्या तालुक्यातील अशा हाय लेवलला जे ऑफिसर तयार व्हायला मला वाटतं कधी वाटणार नाही. कारण आपण भीती घातली नाही पाहिजे त्यांच्यामध्ये. हा सांगण्याचा उद्देश त्याच्या पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे. जुन्नर तालुक्यात मी बोलायला गेलो तर लगातार 4-5 तास बोले. मी बायोडायव्हर्सिटी प्राण्यांबद्दल जर बोलायला गेलो तर मी 4-5 तास लगातार बोले. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी मला थोडेसे द्यायच्या होत्या कारण वन्यजीव सप्ताह चालू आहे आणि जगावं कसं आणि कुणासाठी हा एक संदेश मला याच्या माध्यमातून द्यायचा होता. मला वाटतं गरीब परिस्थितीतून जो मुलगा वर जातो त्याला त्याचा जीवनाचा अर्थ कळतो, तो श्रीमंतीत जो जगतो त्याला जीवनाचा अर्थ कळतो. मला सांगायचं पैसा कमायचे कुणासाठी, कुणासाठी कमवायचं आणि काय करणार पैसा कमवून. तुम्ही पैसा जर कमवला तर ह्या मुलांचे मेंदून असणार. त्यांना माहिती माझ्या आईबापाने खूप काही कमवून ठेवले, मला कमवायची गरज नाही. मुलाचे मित्र मुलाचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करताय लक्षात नाही. आणि जर मुलगा त्याच्या मनाने जर पुढे गेला तर मला वाटतं खरी कमाई त्याच्यात असेल. संपत्ती मुलांसाठी कमवून घेऊ नका. मला सांगण्याचा उद्देश आहे मुलांसाठी संपत्ती कमवून घेऊ नका. त्याचा मेंदू नाश होणार आहे. त्याला वाईट मार्गाने तुम्ही घेऊन जाणार आहे. त्याला चांगलं शिक्षण द्या, त्याला चांगलं शिकवा आणि त्याला पुढे जाण्यासाठी एक मार्ग द्या चांगल्या प्रकारे. सरांचं काम या 64 वर्ष वय आहे. मला वयावरच यायचं 64 वर्ष वय सर सांगतात आणि आजही सर मला वाटतं असलेल्या तरुणांना या ठिकाणी जर उभे केलं तर अजून तरी त्यांचं वय असतं. कचरे सरांचं 64 वर्षामध्ये सायकलिंग म्हणजे जोड नाही. आणि हे योगदान गावासाठी आपण पाहतोय की एखादा पुरस्कार जो मिळतो तो वैयक्तिक जरी पुरस्कार असला तर त्या गावाचं नाव त्या पुरस्कारासोबत जोडलेलं असते. म्हणून ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि अशा पुरस्काराचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे. आज आर्मीतून रिटायर होऊन आले बाळासाहेब सर, निश्चितच 17 वर्ष योगदान त्यांनी देशासाठी दिले आणि त्यांच्या आई वडिलांचा मध्ये याच्यामध्ये भाग आहे, त्यांच्या पत्नीचा मुलांचा याच्यामध्ये भाग आहे. निश्चितच हे कौतुकास्पद कार्य आहे. असेच आपल्या गावाचे सुपुत्र शेलार सर असतील, बिडवाई सर असतील, सुरेश सर असतील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे या गोष्टीसाठी आणि आपण अशाच प्रतिसाद होतो. मी पुन्हा एकदा मला बोलले होते की जुन्नरच्या निसर्ग पर्यटनाविषयी बोला. निसर्ग पर्यटन नंतर बोलेल की त्याच्यातून होणार काय नाही की आणि रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होणार. मी पुन्हा कधी मला जर वेळ भेटला तर निश्चितच त्याच्यावर बोलले. कारण आज वेळ झालेला आहे, प्रत्येकाचं घड्याळातलं लक्ष चाललेलं आहे, पोटात कावळे कोकडायला लागले सगळ्यांच्या. परंतु ऐतिहासिक वारसा मला सांगावा असं का आवडतो. इथे एक मूर्ती पडलेली आहे तुमच्या मंदिराच्या सामने, मग मागचं लक्ष त्या मूर्त्या काय करतात मला सांगायचं. मी नळावणे गावामध्ये गेलो आणि नळावणे गावाच्या स्टार्टिंगला जे खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे घाट आहे, त्याच्या पाठीमागे एक रामेश्वराचं मंदिर.
आणि त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अस्तव्यस्त मूर्त्या पडलेल्या होत्या. त्यांनी नवीन मंदिर बांधले 25-30 लाख रुपये खर्च करून आणि जुन्या मूर्त्या त्यांनी बाहेर अशा टाकून दिल्या. तिथं मी गेलो ज्यावेळी त्या जुन्या मूर्त्यांचा फोटो काढतो, जशी आज ही बाहेर मूर्ती पडलेली ठेवलेली बाहेर. आणि मग ते स्ट्रक्चर सुद्धा तुमचं जुने, जसं आपण सांगतोय की नारायणगाव, कोथरूड, जुन्नर या ठिकाणी जसे वाडे, मला वाटतं तुमच्या गावाला सुद्धा वाडा असावा. स्ट्रक्चर मला दिसते, मला असं वाटतंय की तुमच्या गावाला सुद्धा एक राजवाडा असावा असं मला वाटतंय. या ठिकाणी मंदिर एक असावं, एखादं हिमालयामध्ये मंदिर सुद्धा असावं तुमच्या गावामध्ये. मला सांगायचंय काय की गावाचा इतिहास जाणून देणार जर कोणी असेल तर ही स्ट्रक्चर्स मूर्ती आहे, त्यांचं महत्व तुम्हाला सांगायचं. आणि ज्यावेळेस मी त्या मूर्त्यांचा फोटो काढायला लागलो त्या ठिकाणी गावामध्ये 4 बुद्ध एका बाकवर बसले होते. म्हणजे काय वेळा झाला गावकऱ्यांनी एवढं 25-30 लाखाचं मंदिर उभे केले, त्याचा फोटो काढायचा होतो, दगडाचा फोटो काढायचा असला वेळ लागले पुढे ना मला फोटो म्हणलं बाबा मी वेळाच येतो, मला वेळच लागले नाही. मला हे सांगा तुमचा गाव कधीपासून आहे, हे गावाला इतिहास केव्हापासून आहे, तुमच्या गावाचा इतिहास केव्हापासून. म्हणजे आमच्या गावाला रामायणाचा इतिहास लागलेला आहे. हे जे मंदिर रामेश्वराचं मंदिर तेव्हापासून. आणि या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाने बाण मारले, त्या ठिकाणी पाण्याची दार सुद्धा चालू आहे. म्हणले सगळं स्वतः आहे, मला तर काय पटत नाही म्हणले. ते म्हणले तुझी फोटो काढतोय ना ते त्यावेळेच्या मूर्ती आहे, कधीच्या रामायण काळापासून, तुम्ही तिथं बाहेर काढले. आणि भविष्यामध्ये ह्या मूर्त्या जर काय केल्या मला तुम्ही गावचा इतिहास सांगणार नाही. म्हणून गावामध्ये जो ऐतिहासिक वारसा तो जतन करणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत गावात ऐतिहासिक वारसा कोणाला दिसत नाही तोपर्यंत तुमचं गाव खरंच इतिहास कार्य होतं का हे सांगू शकत नाही. म्हणून इतिहास मला सांगायचं. समस्त ग्रामस्थ आणि माझी विद्यार्थी संघ आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी सगळ्यात पहिल्यांदा कौतुक तुमचं करेल की कमीत कमी 10-15 मिनिटं माझे 2 शब्द तुम्ही कानावर झिजून घेतले आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जाता एकच संदेश देईल, तुम्ही तुमच्यासाठी निश्चित जगा. परंतु ह्या निसर्गामध्ये जेवढे काही कीटक आहेत, जेवढे काही पक्षी आहेत, जेवढी काही जैवविविधता आहे ही तुमच्या फायद्याचीच आहे. आज आपण बिबट्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. जर हा सायकल मधला बिबट्या प्राणी जर नाहीसा झाला शेतकरी शेती करू शकणार नाही. आणि आपल्या तालुक्याला हे खूप मोठं वरदान आहे. ज्या ठिकाणी बिबटे दिसतात त्या ठिकाणची असणारी कृषी प्रधान शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं सांगितलं जाते. म्हणून या बिबट्याला जगवणं खूप गरजेचं आहे. सायकलमध्ये फक्त हा एकमेव प्राणी राहिला आहे. त्याच्यामध्ये असणारा चित्ता नावाचा प्राणी नामशेष झाला. बोटावर वजने एवढे फक्त पट्टेरी वाहत राहिले. आणि जो आहे आता फक्त हा बिबट्या आहे. सहज जीवन आपल्याला जगायचे बिबट्यासोबत. जर का हा बिबट्या नाहीसा झाला शेतकरी शेती करू शकणार नाही. कारण सांगायचे की जो बिबट्या ज्या प्राण्यांना मारून खातो, ससे, घोस, उंदर, माकडं, रानडुकर यांचं प्रमाण एवढं वाढेल शेतकरी शेती करू शकणार नाही. त्याला कंट्रोल करणारा हा एकमेव प्राणी फक्त बिबट्या राहिला. हा जर संपला शेतकरी वर्ग हळूहळू संपायला सुरुवात होईल. कारण नासधूस करणारे जे प्राणी आहेत हे सगळे संपतील. म्हणून सांगावंसं वाटते की प्रत्येक प्राण्याकडे, म्हणून प्रत्येक देवाचं वाहन हा प्राणी दिलाय, त्याने संकेत दिलाय. तुमचे जर हे 2 पाय चालवायचे असतील पिढ्यांची पुढे येणार तर तुम्ही ह्या 2 पायाच्या प्राण्यांना 4 पायाच्या प्राण्यांना वाचवा तरच तुम्ही जगू शकाल. आणि तर तुम्ही जगू शकणार नाही. कारण जंगल फक्त ही प्राणी पक्षीच वाढवतात. इतर प्राणी हा 2 पायाचा त्याला फोडायचं जाणतो, त्याला आग लावायचं जाणतो. ती त्यांना त्याच्यातून सांगितलेले. म्हणून मला मी सांगितले की पृथ्वी तलावरील सगळ्यात लहान असेल तर हा माणूस आहे. सगळ्यात जास्त जर बायोशेती डिस्टर्ब करत असला हा माणूसच करतोय. म्हणून मला सांगावं लागते की बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करून देऊ नका. तुमच्या असणाऱ्या वनातील जी जंगल आहे तुमचीच आहे. यांचं जर प्रमाण वाढवलं तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं, त्या लहान मुलांचं आयुष्य वाढेल. 70-80 वर आताचे जे आलेलं आहे 100च्या वर जाईल. त्यासाठी तुम्ही योगदान द्या एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद. सर्व मान्यवर, सन्माननीय पाहुणे, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ सावरगाव, सर्व सदस्य, माझे विद्यार्थी संघटना आणि पंचक्रोशी. आज आपण सर्वजण श्री ज्ञानेश्वर किसन बाळसराव रिटायर्ड आर्मीमॅन, त्याचप्रमाणे श्री शंकरराव कचरे साहेब आमचे मामा, गोल्ड मेडलिस्ट स्विमिंग, आंतरराष्ट्रीय स्विमिंग नेपाळ, आणि त्याचप्रमाणे कुमारी मंत्रा मंगेश उरे
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जी नोंद झालेली आहे या सर्वांच्या सत्काराप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं कौतुक केलं, त्याचप्रमाणे त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत. मी समस्त ग्रामस्थ सावरगाव व त्याचप्रमाणे माझी विद्यार्थी संघटना सावरगाव पंचक्रोशी या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचा हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची सांगता आणि समारोप झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.